निवडणुकांना आव्हान देणाऱ्या सर्व याचिका आता फेटाळलेल्या आहेत। मुंबई हायकोर्टाने सर्व 42 याचिका फेटाळलेल्या आहेत। 42 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या। निवडणुकांना आव्हान देणारे याचिका या आता सर्व याचिका फेटाळण्यात आलेल्या आहेत। मुंबई हायकोर्टामधून या सर्व याचिका फेटाळण्यात आलेल्या आहेत। निवडणुकांना आव्हान देणाऱ्या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या, मात्र आता या ठिकाणी मुंबई हायकोर्टाने या सर्व याचिका फेटाळलेल्या आहेत। 42 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या आगामी निवडणुकांना आव्हान देणाऱ्या याचिका, मात्र आता मुंबई हायकोर्टाने या सर्व याचिका फेटाळून लावलेल्या आहेत। मतदार यादीच्या ड्राफ्टवर आक्षेप घेण्यास मिळालेला कमी अवधी, ऑनलाईन अर्ज करून देखील यादीत नाव नसणे आणि मतदार यादीतील नाव ट्रान्सफर करण्याची मागणी करणाऱ्या या चारही याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळलेल्या आहेत। जवळपास या ठिकाणी 42 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या, मात्र मुंबई हायकोर्टाने या सर्व याचिका फेटाळल्या आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।